नमस्कार विद्यार्थी बांधवांनो, आज आपण इयत्ता 6वीतील इतिहास विषयाचा तिसरा पाठ हडप्पा संस्कृती हा पाठ अभ्यासणार आहोत। हडप्पा हे एका स्थानाचं नाव आहे आणि संस्कृती म्हणजे आदर्श जीवन जगण्याची त्या समाजाची एक जीवन पद्धती होय। परत एकदा सांगतो, हडप्पा हे एका स्थानाचं नाव आहे। या स्थानाविषयी आपण माहिती घेऊया, ज्ञान प्राप्त करूया आणि संस्कृती म्हणजे आदर्श जीवन जगण्याची त्या समाजाची एक जीवन पद्धती होय। यामध्ये आपण या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत। हडप्पा संस्कृती, घरे आणि नगररचना, मुद्रा, भांडी, महास्नानगृह, लोकजीवन, व्यापार आणि ऱ्हासाची कारणे म्हणजे हडप्पा संस्कृतीचा नाश होण्याची कारणे। ऱ्हास म्हणजे काय बाळांनो? ऱ्हास म्हणजे नाश। पुढे जाऊया आपण। बघा, भारताच्या नकाशा आराखड्यामध्ये हडप्पा संस्कृतीच्या ठिकाणांची नावे लिहा। आता इथे आपल्याला हडप्पा संस्कृती म्हणजे हडप्पा या स्थानाबद्दल माहिती मिळेल किंवा हडप्पा हे स्थान आपल्याला लक्षात येईल। आता इथं मोहेंजोदडो आहे आणि या पाठामध्ये हडप्पा संस्कृतीशी संबंधित विविध नावे जी आलेली आहेत यांचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही या नकाशा आराखड्यामध्ये काय करू शकाल, तर हडप्पा संस्कृतीशी संबंधित नावांना तुम्ही खूण करू शकाल किंवा नावे तुम्ही दाखवू शकाल। हे हडप्पा, मोहेंजोदडो ही प्रमुख ठिकाणे हडप्पा संस्कृतीशी संबंधित आहेत। तर बाळांनो, आता आपण पुढे जाऊया। त्याचप्रमाणे थोडक्यात तुम्हाला सांगतो की लोथल देखील याशी संबंधित आहे। तर पुढे आपण जाऊया, कालीबंगन याशी हडप्पा संस्कृतीशी संबंधित आहे। प्रत्यक्ष पाठ अभ्यासल्यानंतर देखील तुम्ही ही स्थाने दाखवू शकाल। तर बाळांनो, प्रत्यक्ष पाठाला आपण आता सुरुवात करणार आहोत। हडप्पा संस्कृती इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले। म्हणजे खोदकाम सुरू झालं कुठे? हडप्पा या ठिकाणी। कधी सुरू झालं बेटा? 1921 मध्ये। 1921 मध्ये पंजाबमधील रावी या नदीच्या किनारी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले, म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात। हडप्पा येथे उत्खनन सुरू झाले म्हणून या संस्कृतीला काय नाव पडलं? हडप्पा संस्कृती हे नाव मिळालं। या संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावानेही ओळखले जाते, कारण हडप्पा हे स्थान सिंधू नदीच्या काठावर आहे, म्हणून या संस्कृतीला सिंधू संस्कृती या नावानेही ओळखलं जातं। या नावानेही या संस्कृतीला मान्यता प्राप्त झालेली आहे। हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर, किती किलोमीटर अंतरावर? 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहेंजोदडो येथे उत्खनन सुरू झाले किंवा उत्खनन झाले। कुठे? हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये मोहेंजोदडो येथे उत्खनन सुरू झाले। हडप्पा आणि मोहेंजोदडो या दोन्ही स्थळांच्या उत्खननामधून वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले त्यांच्यात कमालीचे साम्य होते। बघा, मोहेंजोदडो आणि हडप्पा येथे उत्खनन झाले तर या स्थळांमधून विविध वस्तू मिळाल्या, वास्तू मिळाल्या। वास्तू म्हणजे इमारत, आपण बघितलं, वास्तू म्हणजे इमारत असू शकते, लेणी असू शकते किंवा एखादं छोटं घर देखील असू शकतं। आणि वस्तू म्हणजे विविध ज्या वस्तू असतात त्या वस्तू म्हणजे आपण त्या वस्तूंचा अभ्यास केलेला आहे इतिहासाची साधने या पाठामध्ये। यांचे अवशेष सापडले म्हणजे त्या वास्तूंचा काही भाग जो शिल्लक राहिलेला आहे तो सापडला, किंवा काही स्थान, काही वस्तू या मूळ स्वरूपात सापडल्या। त्यांच्यात कमालीचे साम्य होते, म्हणजे सारखेपणा होता। धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद इत्यादी ठिकाणी उत्खननामध्ये अशाच प्रकारचे अवशेष सापडले आहेत। हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये सर्वसाधारणपणे सर्वत्र सारखीच आढळतात। नगररचना, रस्ते, घर बांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी, मृतदेह पुरण्याची पद्धत यांचा त्यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो। बघा, यामध्ये नगररचना म्हणजे त्या नगराची विशिष्ट रचना, रस्ते, घर बांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी
मृतदेह पुरण्याची पद्धत यांचा या बाबीमध्ये, या संस्कृतीच्या वैशिष्ट्यामध्ये समावेश होतो. तुमच्या परिसरातील किंवा गावातील घरांची रचना कशी आहे? बघा, काही घरे उतरत्या छपराची असतील, काही छपराची असतील, काही कौलारू असू शकतात, त्याचप्रमाणे धाब्याची देखील असू शकतात. बघा, घरे कौलारू, धाब्याची, उतरत्या छपरांची या प्रकारची आहेत का? असू शकतात, विविध प्रकारची असू शकतात. आता घरे आणि नगर रचना, घरे आणि त्या शहराची विशिष्ट रचना, नगराची रचना. हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि इतर बांधकामे प्रामुख्याने भाजक्या विटांची होती, भाजलेल्या विटांची होती. काय? हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे आणि बांधकामे. काही ठिकाणी कच्च्या विटा आणि दगडांचा वापरही बांधकामासाठी केला जाई. कच्च्या विटांचा त्याचप्रमाणे दगडांचा वापर देखील बांधकामासाठी केला जात. मधोमध चौक आणि त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना असे. मधोमध चौक असे, त्याभोवती खोल्या अशा प्रकारची घरांची रचना असे. घरांच्या आवारात विहिरी, स्नानगृहे, शौचालय असत. बघा, त्यावेळेस विहिरी देखील होत्या, स्नानगृहे होती म्हणजे आंघोळीसाठीची गृहे, शौचालय, शौचला जाण्यासाठीची आलय म्हणजे शौचालय. आपण सकाळी शौचालयात जातो की नाही शौच करण्यासाठी, तर शौचालये देखील होती. बघा, आजही आपल्या भारतामध्ये काही ठिकाणी शौचालय नाही, उघड्यावर जातात लोक शौच करण्यासाठी. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. मात्र हडप्पा संस्कृतीमध्ये शौचालय देखील होती, म्हणजे त्या लोकांचा दूरदृष्टीपणा यावरून आपल्याला लक्षात येतो. सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असे. बघा, सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था असणे खूप गरजेचे आहे. जर ते सांडपाण्याची व्यवस्था नसेल तर काय होतं? रोगराई पसरते. मात्र सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था या संस्कृतीमध्ये होती. त्यासाठी मातीच्या भाजक्या पन्हाळींचा उपयोग केला जाई. म्हणजे पन्हाळींचा उपयोग केला जाई. मातीच्या भाजक्या पन्हाळी ज्या होत्या, पन्हाळी जसे विटा बनवल्या जातात तसे पन्हाळी देखील बनवल्या जातात. म्हणजे पन्हाळ्या या अशा असतात. पन्हाळ्यांचा आकार या मातीच्या भाजक्या पन्हाळीचा उपयोग केला जाई. रस्त्यावरील गटारे विटांनी बांधून काढलेली असत, ती झाकलेली असत. यावरून सार्वजनिक आरोग्याबद्दल ते किती जागरूक होते ते दिसते. बघा, सार्वजनिक आरोग्याबद्दल त्यांच्यामधली जागरूकता किती महत्त्वाची होती हे आपल्याला लक्षात येतं. ही हडप्पा संस्कृतीमधील विहीर आपल्याला दिसत आहे. बघा, सांडपाणी वाहून नेणारी गटारे झाकलेली नसतील तर आरोग्याच्या कोणकोणत्या समस्या निर्माण होतील बाळांनो? बघा, सांडपाणी वाहून नेणारी गटारे जर का झाकलेली नसतील तर मच्छर होऊ शकतात, त्याचप्रमाणे रोगराई पसरू शकते, दुर्गंधी पसरते, दुर्गंधीमुळे अनेक आजार उद्भवतात. अशा रीतीने आपल्याला लक्षात येईल की सांडपाणी वाहून येणारे गटारे झाकलेले असणे गरजेचे असतात, अत्यावश्यक ते असतं. रस्ते रुंद असून एकमेकांना काटकोनात छेदतील अशा पद्धतीने बांधलेले असत. बघा, काटकोनात छेदणारे रस्ते जर असेल तर काय फायदा होतो? म्हणजे आपल्याला प्रवास करायला आपल्याला त्रास होत नाही. आणि नागमोडे वळणे असतील तर समोर काय आपल्याला लवकर लक्षात येतं का? नाही. त्यामुळे रस्ते ही कशी असली पाहिजे? काटकोनात छेदणारी असली पाहिजेत. त्यामुळे तयार होणाऱ्या चौकोनी मोकळ्या जागेत घरे बांधली जात आणि मोकळी जागा जी प्राप्त व्हायची, निर्माण व्हायची, त्या मोकळ्या जागेमध्ये घरे बांधली जात. नगरांचे 2 किंवा अधिक विभाग केलेले असत आणि प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी केलेली असे. स्वतंत्र तटबंदी प्रत्येक विभागाला केलेली असे. तटाची बंदी. बघा, समजा हा एक विभाग आहे तर याला अशी विशिष्ट तटबंदी असे. विशिष्ट याला तटबंदी असे. बघा, आता हे बघूया आपण. एक बटाटा घ्यायचा आहे, तो मधोमध कापायचा आहे. कापलेल्या भागावर काही अक्षरे आकृती खिळ्याच्या सहाय्याने कोरायची आहेत. अक्षरे आकृती कोरलेला भाग शाईत किंवा रंगात बुडवायचा आहे. रंगीत भाग कोऱ्या कागदावर उमटवायचा आहे. काय होतं? बघा, आपल्या लक्षात येईल. हा प्रयोग तुम्ही घरी करायचा आहे. तर तो विशिष्ट भाग आपल्याला दिसतो.
कागदावर तो उमटतो. आपण कोरलेला भाग आहे की नाही. मुद्रा, भांडी. आता मुद्रा आणि भांडी बघूया आपण. हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा प्राधान्याने चौरस आकाराच्या स्टिएटाईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात. बघा हा विशिष्ट दगड होता स्टिएटाईट, याच्यापासून बनवलेल्या या मुद्रा होत्या. आणि त्या कशा होत्या, कोणत्या आकाराच्या होत्या? चौरस आकाराच्या मुद्रा होत्या. स्टिएटाईट दगडापासून त्या बनवल्या जात असत. मुद्रांवर विविध प्राण्यांच्या आकृती आहेत. बघा इथे दिसत आहे आपल्या चित्रामध्ये. त्यामध्ये बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ यांसारखे खरेखुरे प्राणी आणि एकशृंगासारखे कल्पित प्राणी पाहायला मिळतात. बघा काही प्राणी हे कल्पक होते तर काही कसे होते बाळांनो, वास्तविक होते. बैल, म्हैस, हत्ती, गेंडा, वाघ हे खरेखुरे प्राणी आणि एकशृंगासारखे कसे कल्पित प्राणी म्हणजे कल्पनेतील प्राणी होते. इतर प्राण्यांच्या आकृतींप्रमाणेच मनुष्याकृतीही आढळतात. या मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जात. बघा ठसा उमटवण्यासाठी या मुद्रा वापरल्या जात असत. मातीची भांडी कशी तयार केली जातात हे जाणून घेण्यासाठी मातीची भांडी तयार करणाऱ्या कारागिराची मुलाखत घ्यायची आहे. माती कोणत्या प्रकारची वापरतात, माती कुठून आणतात, एक भांडे तयार होण्यासाठी किती कालावधी लागतो, हे सहज तुम्ही मातीची भांडी तयार करणाऱ्या व्यक्तीकडून ही माहिती तुम्ही घेऊ शकता बाळांनो. पुढे जाऊया आपण आता. बघा हडप्पा संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननातून विविध प्रकारची आणि आकाराची भांडी मिळाली आहेत. ही भांडी जी आहेत ते एकाच प्रकारची आहेत का? अर्थातच नाही. विविध प्रकारची विविध आकारांची भांडी जी आहे ही भांडी आहेत. त्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत. बघा लाल रंगाच्या पृष्ठभागावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत. त्यामुळे ती उठून दिसतात आणि अतिशय आकर्षक वाटतात. नक्षीच्या नमुन्यामध्ये माशांचे खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यांसारख्या प्रतीकांचा समावेश आहे. हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत असत. शव म्हणजे मृतदेह, डेड बॉडी. शव म्हणजे काय? मृतदेहाबरोबर मातीची भांडी देखील ती गाडत असत, पुरत असत. आणि माशांचे खवले, एकमेकात गुंतलेली वर्तुळे, पिंपळ पान यासारख्या प्रतीकांचा त्यामध्ये समावेश होता. बघा ही भांडी आपल्याला लक्षात येईल. अतिशय सुंदर असं नक्षीकाम भांडीवर केलेलं आहे. ही भांडी देखील अतिशय सुंदर वाटत आहे. बघा त्यांच्यामध्ये किती मग छान कला होती. मग तर अतिशय ते कलाकार होते. हे छोट्या छोट्या पणत्या, छोटे छोटे वाडगे आपल्याला दिसत, छोटे छोटे माठ आपल्याला दिसत आहेत. बघा पुढे जाऊया. तुमच्या परिसरातील पोहण्याच्या तलावाला भेट द्या. तलावातील पाणी बदलण्याचे व नव्याने तलावात पाणी सोडण्याच्या पद्धतीचे निरीक्षण करा. सध्याचा पोहण्याचा तलाव हडप्पाकालीन स्नानगृहांची तुलना करा. बघा आजचा जो स्विमिंग पूल असेल किंवा पोहण्याचा तलाव असेल त्याची तुलना आपण तत्कालीन संस्कृतीच्या म्हणजे हडप्पाकालीन संस्कृतीच्या तलावाशी करायची आहे. तुमच्या परिसरामध्ये एखादा असा तलाव असू शकतो, तिथे पाणी कसं बदललं जातं, पाणी कोणत्या प्रकारचं वापरलं जातं, त्याचप्रमाणे पाण्याची पातळी काय ठेवली जाते याची आपणास माहिती घ्यायची आहे. ही सहज रिली आपण माहिती घेऊ शकता जर तलाव असेल तर. पुढं महास्नानगृह. मोहेंजोदडो येथे एक प्रशस्त स्नानगृह म्हणजे छोटं क्षेत्रफळाचं असेल का? मग ते प्रशस्त म्हटल्यानंतर मोठं, विस्तीर्ण. मोहेंजोदडो येथे एक प्रशस्त स्नानगृह सापडले आहे. महास्नानगृहातील स्नानकुंड जवळजवळ 2.5 मीटर खोल होते. किती मीटर खोल होते बेटा? 2.5 मीटर खोल होते. त्याची लांबी सुमारे 12 मीटर आणि रुंदी सुमारे 7 मीटर होती. लांबी किती होती? 12 मीटर आणि रुंदी 7 मीटर. लांबी ही रुंदी 7 मीटर होती आणि त्याची खोली किती होती? त्याची खोली होती 2.5 मीटर. कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते. त्यात उतरण्यासाठी व्यवस्था होती. बघा पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते बांधलेले होते पक्क्या विटांनी. नाहीतर मग मातीमध्ये ते कोरलेले असते, पाणी टाकलं की ते झिरपून गेलं असतं. मग पक्क्या विटांनी बांधल्यामुळं काय झालं? पाणी झिरपून जात नव्हतं.
तसेच त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती. बघा, पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय पण त्यांनी केलेली होती. म्हणजे पाणी अस्वच्छ झालं की स्वच्छ पाणी त्यात टाकणं गरजेचं असतं. मग त्या स्वच्छ पाणी काढायला नको का? अर्थातच काढायला पाहिजे. मग ते अस्वच्छ पाणी काढून स्वच्छ पाणी टाकण्याची प्रक्रिया देखील त्यामध्ये होती. अतिशय छान व्यवस्था त्यांनी केलेली होती. मोहेंजोदडो येथील महास्नानगृह आपल्याला दिसत आहे या चित्रामध्ये. बघा, हे ते महास्नानगृह आहे. तुमच्या परिसरात किंवा गावात होणाऱ्या पिकांची, फळांची नावे लिहा. तुमच्या परिसरातील किंवा गावातील लोक कोणकोणत्या प्रकारचे कपडे वापरतात? तुम्हाला माहीत असलेल्या दागिन्यांची नावे लिहा. बघा, पिकांची, फळांची नावे. आता कुठे मका हे पीक घेतले जात असेल, ज्वारी, बाजरी, विविध पिके. आता भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा भौगोलिक स्थानांच्या वैशिष्ट्यानुसार हे पीक घेतलं जातं. तुमच्या परिसरातील किंवा गावातील लोक कोणकोणत्या प्रकारचे कपडे वापरतात? बघा, काही आता परिसरातील, गावातील लोक जे आहेत ते विविध प्रकारचे कपडे वापरतात. धोतर, सदरा किंवा मग पॅन्ट, शर्ट. महिला साडी वापरतात. त्याचप्रमाणे सलवार कुर्ता किंवा पंजाबी ड्रेस हे वापरतात. तुम्हाला माहीत असलेल्या दागिन्यांची नावे लिहा. कोणकोणते दागिने तुम्हाला माहीत आहेत? मुलांना अनेक दागिने माहीत आहेत. त्याचप्रमाणे बघा, नथ, डोरलं, शेवनपीस, त्याचप्रमाणे अंगठी, अशी विविध दागिने जे आहेत, दागिन्यांची नावे तुम्हाला पाटल्या, बांगड्या, या दागिने, मोरणी वगैरे, या विविध दागिन्यांची तुम्हाला नावे माहीत आहेत. आणखी विविध दागिने असतील त्यांची माहिती मिळवा, त्यांच्या नावाबद्दल जाणून घ्या. आता लोकजीवन म्हणजे लोक नेमके कसे जगायचे हडप्पा संस्कृतीच्या काळातील. हडप्पा संस्कृतीचे लोक शेती करत होते. बघा, शेती अतिशय महत्त्वाची आहे, कारण शेतीमध्ये बी पेरल्यानंतर ते उगवतं, त्याचं पिकात रूपांतर होतं आणि म्हणून आपल्याला अन्नधान्य प्राप्त होतं की नाही. तर शेती ही अतिशय महत्त्वाची आहे. शेती हा व्यवसाय खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जीवनावश्यक अन्नधान्याची निर्मिती ज्या व्यवसायात करण्यात येते असा हा व्यवसाय आहे शेती. कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे. कालीबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे. तेथील लोक विविध पिके घेत असत. बघा, पिके घेत असत विविध. त्यामध्ये गहू, सातू, बार्ली. सातू म्हणजेच बार्ली ही मुख्य पिके होती. गहू आणि सातू ही मुख्य पिके होती. राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाई. राजस्थानमध्ये कोणते पीक? सातूचे म्हणजेच बार्लीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आणि गुजरातमध्ये नाचणीचे पीक घेतले जात होते. याखेरीज वाटाणा, तीळ, मसूर इत्यादी पिके काढली जात. हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होता. काय माहीत होता? हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होता. उत्खननामध्ये मिळालेले पुतळे, मुद्रांवरील चित्रे आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यावरून ते कापड विणत असावेत. स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता. वस्त्र आणि उपरणे. बघा, उत्खननात मिळालेले पुतळे, मुद्रांवरील चित्रे आणि कापडाचे अवशेष इत्यादी पुराव्यावरून ते कापड विणत असावेत. म्हणजे कापड देखील ते विणत होते, विणकाम देखील करत होते. पुतळेही प्राप्त झालेले आहेत, चित्रे आणि कापडाचे अवशेष देखील प्राप्त झालेले आहेत. स्त्री पुरुषांच्या पोशाखात गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे यांचा समावेश होता. गुडघ्यापर्यंतचे वस्त्र आणि उपरणे जे होते यांचा समावेश होता. विविध प्रकारचे दागिने उत्खननात सापडले आहेत. आता दागिने कोणते कोणते बघा. इथे दागिने सोने, तांबे, रत्ने, तथे शिंपले, कवड्या, बिया इत्यादींचे होते. सोने, तांबे, रत्ने, शिंपले यांचे होते ते कवड्या, बिया. अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कमरपट्टा हे अलंकार म्हणजे दागिने स्त्री पुरुष वापरत. स्त्रिया दंडापर्यंत बांगड्या घालत. दंडापर्यंत स्त्रिया काय करत होत्या? बांगड्या घालत होत्या. हडप्पा संस्कृतीतील ही दागिने आपल्याला दिसत आहेत. हडप्पाकालीन कलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे तेथे सापडलेला एक वैशिष्ट्यपूर्ण पुतळा. आता वैशिष्ट्यपूर्ण पुतळा तेथे सापडलेला आहे, तो आपण बघणार आहोत. त्याच्या चेहऱ्याचा प्रत्येक तपशील अत्यंत सुस्पष्ट आहे. एवढेच नव्हे तर त्याने खांद्यावरून घेतलेली शाल, त्या शालीवरील त्रिदलाची नक्षी अत्यंत सुंदर रीतीने दाखवली आहे. हे बघा, हा तो
पुतळा आहे. अतिशय सुस्पष्टपणे चेहऱ्यावरील हावभाव दिसत आहेत. ही शाल जी आहे ती ह्या शालीवरील नक्षीकाम अतिशय सुंदर आहे. हडप्पाकालीन कलेचा हा उत्कृष्ट नमुना आहे. तुमच्या जवळच्या किराणा मालाच्या दुकानाला भेट द्या. दुकानदार दुकानासाठी वाहन सामान कुठून आणतो याची माहिती घ्या. वस्तूंची यादी तयार करा. बघा, आपल्या परिसरामध्ये अनेक किराणा दुकान तुम्हाला दिसतील. तेथे दुकानाला जर तुम्ही भेट दिली आणि विचारलं की काका तुम्ही हे जे दुकानाचं सामान आहे ते कुठून आणता, तर ते तुम्हाला सांगतील की कंपनीतून किंवा मग जिथे ठोक विक्रेते असतात तेथून हे सामान आणलं जातं आणि आम्ही हे विकतो. आता व्यापार कसा होता बघूया आपण. हडप्पा संस्कृतीकालीन हडप्पा संस्कृतीचे लोक भारतात त्याचप्रमाणे भारताबाहेरील देशांशी व्यापार करत असत. बघा, म्हणजे आज आपण जे म्हणतो की ग्लोबलायझेशनचा जमाना आहे, जागतिकीकरणाचा जमाना आहे, त्यावेळेस पण हे ग्लोबलायझेशन होतं की नाही, जागतिकीकरण होतं की नाही. म्हणजे देशातले लोक इतर देशाबरोबरील लोकांबरोबर व्यापार करायचे. भारताबाहेरील जे देश आहेत त्या देशांसोबत भारतातील लोक या हडप्पा संस्कृतीचे लोक व्यापार करत असत. सिंधूच्या खोऱ्यात चांगल्या दर्जाचा कापूस होत असे. अतिशय छान चांगल्या दर्जाचा कापूस व्हायचा. तो पश्चिम आशिया, दक्षिण युरोप आणि इजिप्त या प्रदेशांना निर्यात होत असे. पश्चिम आशिया, दक्षिण युरोप, इजिप्त या प्रदेशांना तो कापूस होता तो निर्यात होत असे. सुती कापड देखील निर्यात होत असे. इजिप्तमध्ये मलमलीचे कापड हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. बघा, इजिप्तमध्ये मलमलीचे कापड जे होते ते हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. काश्मीर, दक्षिण भारत, इराण, अफगाणिस्तान, बलुचिस्तान येथून चांदी, जस्त, मौल्यवान खडे, माणके, देवदार लाकूड इत्यादी वस्तू आणल्या जात. परदेशांशी चालणारा व्यापार खुष्कीच्या आणि सागरी अशा दोन्ही मार्गांनी होत असे. बघा, खुष्कीच्या म्हणजे जमिनीच्या मार्गाने आणि सागरी म्हणजे समुद्र मार्गाने, अशा दोन्ही मार्गाने व्यापार होत असे. उत्खननात सापडलेल्या काही मुद्रांवर जहाजांची चित्रे कोरलेली आहेत. लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली आहे. ही गोदी देखील बघूया आपण. बघा, हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत असे. हडप्पा संस्कृतीचा व्यापार अरबी समुद्राच्या किनाऱ्याने चालत होता. बघा, आता हे अरबी समुद्र आहे आणि येथे हडप्पा संस्कृती होती. अरबी समुद्राच्या किनाऱ्याने हा व्यापार चालायचा. लोथल येथील ही गोदी आता आपण जिचा उल्लेख केला. बघा, अवशेषांच्या आधारे पुनर्रचना आपल्याला दिसत आहे. आता ऱ्हासाची काय कारणे आहेत, का नाश झाला हडप्पा संस्कृतीचा? पुन्हा पुन्हा येणारे महापूर. पुन्हा पुन्हा महापूर यायचे नदीला. बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, व्यापारातील घट यांसारख्या गोष्टी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास किंवा नाश होण्यास कारणीभूत होत्या. त्याचबरोबर पर्जन्यमान कमी होणे, एखाद्या दिवस पाऊसच पडायचा नाही, दुष्काळच पडायचा किंवा महापूरच यायचा आणि परकीय टोळ्यांची आक्रमणे व्हायची, नद्यांची पातळी कोरडी पडायची, भूकंप व्हायचा, समुद्र पातळीतील बदल यांसारख्या कारणामुळे ही काही स्थळे उजाड झाली, ओसाड झाली, नाश पावली. अशा कारणामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले आणि हडप्पा संस्कृतीमधील शहरांचा ऱ्हास झाला, नाश झाला. हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी नागरी संस्कृती होती, नागर संस्कृती होती, शहरी संस्कृती होती. तिने भारतीय संस्कृतीचा पाया घातला. बघा, भारतीय संस्कृतीचा पाया घालण्यामागे हडप्पा संस्कृतीचं महत्त्व विशेष असं आहे. तर तुम्ही याचा स्वाध्याय सोडवायचा आहे. स्वाध्यायाचे प्रश्न तर तुम्ही लिहायचे आहे, प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर बाळांनो, आज आपण हडप्पा संस्कृती या पाठाचा अभ्यास केलेला आहे. हा पाठ तुम्हाला समजला असेलच अशी अपेक्षा बाळगतो. काही जर तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया एक नवीन पाठ घेऊन. तोपर्यंत अभ्यास करा, या पाठाची उजळणी करा. धन्यवाद.